ओके गाईज, नाव वेट इज ओव्हर. पार्ट 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर हाय, मी समृद्धी. पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, डोंगराच्या पायथ्याशी तर आम्ही पोहोचलो, पण हे जंगल दाखवायचं राहूनच गेलं. अँड गाईज, इकडे बघा, मॅडम तर पडता पडता थोडक्यात वाचल्या. इकडे कसलीच गर्दी नसल्यामुळे एकदम शांत वातावरण होतं. पायथ्यापासून टेकडीवरती चालत जाण्यास साधारण 30-40 मिनिट तर आम्हाला आरामात लागणार होते, पण मध्येच पाऊस आल्यामुळे पायाला थोडीशी रेस्ट दिली आणि इकडेच थोडस बसायचं सुद्धा ठरवलं. वातावरण तर एक नंबर, म्हणजे खरंच खूप भारी झालं होतं. आणि एवढ्या पीसफुल वातावरणामध्ये बसून आमची एकाच गोष्टीवरती आर्ग्युमेंट चालू होती, ते म्हणजे या कॉन्क्रीट जंगलात आम्ही आमची सोसायटी शोधत होतो. एनिवेज, पाऊस थांबल्यानंतर राहिलेला टप्पा पार करून टेकडीवरती पोहोचलो. आता चला, या हिडन जेम बद्दल थोडीशी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सांगते. या टेकडीवरती सुमारे 400 वर्ष जुनं खंडोबा मंदिर आहे. स्वारगेट पासून धायरी खंडोबा टेकडी जवळपास 11 ते 13 किलोमीटर अंतरावरती आहे आणि धायरी चौक ते मंदिराच्या पायथ्यापर्यंत अंदाजे 2 ते 3 किलोमीटर अंतर असेल. टेकडीवरती पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिलं तर खंडोबाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आजचा पूर्ण दिवस इथेच थांबायचं असं ठरवलं. पण पोटात कावळे बरेच ओरडत होते, पण आज त्यांना पण इग्नोर करून निसर्गाचा आनंद घ्यायचा असंच ठरवलं. आता या टेकडीवरती तर मी याआधी पण आले होते, पण तेव्हा होता उन्हाळा आणि उन्हाळ्यात सुद्धा हे लोकेशन खरंच खूप भारी वाटत होतं आणि आजचा एक्सपिरियन्स तर एक नंबर होता. त्यानंतर टेकडी उतरायला सुरुवात केली. अँड गाईज, आपल्या बिझी लाईफ मध्ये असा छोटासा ब्रेक तर पाहिजेच बरं का. टेकडीवरतून खाली उतरल्यानंतर सगळ्यात पहिले तर चहा घेतला आणि जवळपास 4 वाजल्या होत्या, त्यामुळे भूक तर प्रचंड लागली होती, म्हणून मग पेट पूजा करायला गेलो. चला, अशा प्रकारे आजचा व्लॉग इथंच थांबवते. भेटूयात उद्याच्या नव्या कोरे व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.